नमस्कार मित्रांनो, तुम्ही लग्न करत असाल या तुमचा कोण फ्रेंड लग्न करणार असाल, भरपूर लोकांना आजच्या टाईमला लग्न करायची भीती असते. त्यामुळे आपण हा पार्ट चालू केलेत. आज पार्ट 3 आहे. आजचा पार्ट आपला असेल सासू सासऱ्यांचे नाते प्लस बाउंड्रीज. तर याच्यात पण भरपूर मुद्दे आहेत. हे तुम्हाला ॲज अ पार्टनर्स म्हणून समजायला लागेल. मी पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, प्रायव्हसी. हे बघा, ॲज अ कपल तुम्ही लोकांनी हे ठरवलं पाहिजे की तुमच्याकडे एक प्रायव्हेट स्पेस असली पाहिजे. म्हणजे मेजरली आजकालच्या लग्नात हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की नवरा बायको या लोकांना एकत्र वेळ कमी भेटतो. पण लग्न झालं आहे तर कृपया करून रात्री का असो स्वतःचं एक बेडरूम असलंच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही नवरा बायको एक दुसऱ्यांशी ओपन अप होऊ शकतात. त्याला म्हणतात प्रायव्हसी. आणि बाकी पण मुवमेंट्स असतात ते तुमचं पर्सनल आहे. हे इम्पॉर्टंट मुद्दा आहे. दुसरं, सासू सासरे. आता हे जे आहे, हे जे त्यांच्या विचारधारणात आणि त्यांच्या पिढींचा एक गॅप आहे आपल्या दोघांमध्ये. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये ना एक बाउंड्रीज सेट झाले पाहिजे. आता बाउंड्रीज हा शब्द बोललं की लोकांना भिंत असं वाटतं. भिंत नसून एक ब्रिज कनेक्शन ब्रिज तुमच्यात निर्माण करा. कारण काही गोष्टी अशा असतात ना जे तुम्हाला ते नीट समजू शकतात, काही गोष्टी तुम्हाला तुमच्या पद्धतीने व्हायला पाहिजे. या विषयाबद्दल बोलून घ्या. अजून तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुमचे डिसिजन्स. भरपूर टाईम ॲज अ कपल म्हणून तुमचे काही गोष्टीवर टुगेदर डिसिजन्स असतात. त्याच्यात तुमचं पर्सनल चॉईस आहे की तुम्हाला तुमच्या सासरे आणि सासूला किती इन्व्हॉल्व करून घ्यायचे. आता याच्यात कसं आर्थिक असं नियोजन, असे भरपूर डिसिजन्स असतात. पर्सनल लाईफ डिसिजन्स, बेबी डिसिजन्स. कोणालाही तुमच्या लाईफचे राईट्स देऊ नका. तुम्हाला वाटतं तेवढेच राईट्स द्या. जास्त राईट्स देण्यात काहीच फायदा नाही. नंतर तुम्हालाच प्रॉब्लेम होतो. आणि प्लीज ॲज अ कपल तुम्ही लोकांनी डिसाईड करायचं की त्यांनी कुठल्या मुद्द्यावर तुमच्याबद्दल बोललं पाहिजे. फुकट त्याचं प्रेशर घेत बसायचं नाही. आणि ॲज अ मुलगा आणि ॲज अ मुलगी प्लीज वन साईड होऊ नका. दुसरी गोष्ट, भांडणं मेजर होतात. त्यामुळे ॲज अ बॉय मी तुला सांगेन मुलांनो की अशा टाईमला ना कोणाचीच बाजू न घेता शांतपणे मॅटर सॉल्व करायचा ट्राय करायचा. एकही गोष्टीची बाजू घेतली दुसरी बाजू हर्ट होणार, त्याने भांडणं वाढू शकतात, हर्ट होऊ शकतो कोणाला. त्यामुळे शांतपणे एकट्या करून दोघांना समजवायचा प्रयत्न करायचा. त्या सिच्युएशनला काही बोलायचं आणि भांडण शांत करायचा प्रयत्न करायचा. हे 4-5 कन्सेप्ट आहेत सासू सासऱ्यांबरोबर लग्न झाल्याच्या आधी. भरपूर लोक निगेटिव्ह विचार करतात, पण ट्रस्ट मी, इट कॅन बी सॉल्व्ड. फक्त शांतपणे ट्राय करा.